पिल्लाई भारताच्या तामिळनाडातच्या ट्रावंकूर आता कन्याकुमारी जिल्ह्याच्या नट्टाळमुळ्या सोबीत गावान वासुदेवन नंबोद्री आणि देवकी अम्मा मुळ्या हिंदू जोडाक नीलकंठन पिल्लाई मुळ्ळो एक भुरगो एप्रिल 23, 1712 इसवेन जल्मलो. हो साधो आणि बहु हुशार भुरगो हिंदू संप्रदायाप्रमाणे आपल्या आवय आणि मामा सांगाता वाढलो. हासो बापय वासुदेवन नंबोद्री एका ब्राह्मण नायार वर्गासो जावन आदिकेशव पेरुमाल देवळान पूजा करतलो. तरणाट्या प्रायेर ट्रावंकूर रायाच्या रावळेरान सेवा दिवचे भाग ताका लाभले. उपरांतल्या दिसांनी ताची देणी आणि प्रामाणिकपण पळोवन रायान व्हड हुद्दो ताका दिलो. 1741 इसवेन राज्य सैन्यान युस्ताचे युस्त देलानोय हाच्या मुखेलपणान ट्रावंकूर रायाचेर दाड घाल्ल्या वेळार हाणी राज्य सैन्याक सोलवयले आणि देलानोय बंदडेन दवरले. उपरांत ट्रावंकूर सैन्यांत सेवा दिजय मुळ्ळा शर्ताखाल ताका सुटका दिली. ह्या सैन्यांत सेवा दिवन आसतना ताचे प्रामाणिकपण पळोवन सैन्याचो अधिकारी ताका केलो. एक दीस नीलकंठन रायाच्या रावळेरान सेवा दिवन आसतना नवो इष्ट देलानोय ताका भेटलो आणि ह्या नव्या इष्टान जेजू मोगाच्या इष्टाविशयान सांगले आणि तो सगटासो मोग करता म्हूण ताची मोठव्यान वळख करून दिली. आणि ह्या मोगाच्या इष्टा जेजू विशयान चडीत जाणा जावन तो आशेतलो. ह्या नव्या इष्टाची बरी वळख जाली आणि तांच्या मदलो बांध घट जालो. जेजू विशयान आणि ताचे शिकवणे विशयान चडीत जणवाय ताणे जोडली आणि जेजू ताचो खरो इष्ट म्हूण ताका समजले. आणि ह्या धाचे इष्टातावन जेजू मोगाच्या इष्टातय आकर्षित जाल्लो. नीलकंठन पिल्लाई 1745 इसवेन ख्रिस्ताव धर्माक मतांतर जावन देवसहायम पिल्लाई वा लाजरस मुळे नाव घेतले. देवसहायम म्हळ्यार देवाची कुमोक म्हूण अर्थ. उपरांतल्या दिसांनी ताच्या सगळ्या कुटुंबान ख्रिस्तावपण आपणयले. देवसहायम आणि कुटुंब ख्रिस्ताव जाल्ले आयकून साबार कश्ट तांकां सोसूंक मेळ्ळे. ख्रिस्ताव जाल्ले खातीर साबार जण तांचेर रागार जाले. हिंदू संप्रदाय आणि धर्म सांडल्या खातीर रायाच्या रावळेराच्या वड हुद्द्यातून काढलो मात्र नाही 3 वर्सांपर्यंत बंदडेन दवरले. सदाय 80 मार ताका मारतले. ताच्या गायांचेर आणि नाकाचेर मिरया पिठो घालून मेळे उदक ताका पिवंक दितले. डच मुखेल्यांनी सुटका मागिल्ल्या वेळार तांकां सुटका दिवन गाडी पार करूंक मांडावळ घाली. तो हिंदू धर्माक मेला म्हणून गुर्त जावन मारांनी बेसार जाल्ल्या ताच्या कुडीर मिरसांगे पिठो घालून रेड्याच्या पाठीर बसोवन 7 तालुकांनी ताका पुरशांवर व्हेलो आणि उपरांत एका रुखार बांदून घाले. थंयसर 7 म्हयने पर्यंत ताणे उबेच रावाचे पडले. थंयसर साबार पिडेस्त येवन गुण जावचे पळोवन राय भियेलो आणि ताका गाडी पार करूंक आज्ञा दिली. राणाक ताका गाडी पार केल्ल्या वेळार ज्ञान करूंक सुरू केले. हळ्ळेसो साबार लोक ताका मेळोवंक येतालो. हे हिंदू ब्राह्मण नायार वर्गाच्या जण लोकांक पळोवंक जाले ना. ताका जिविशी मारूंक सोदतले. सैनिक ताका गुळो घालून लगाड काडूंक सोदतले तरी पूण साथ जाले ना. एक दीस देवसहायमान सैनिका 2 बंदूक घेतली आणि ती आशीर्वादित करून तांका पाठीं दिली आणि म्हणालो, तुमका मोन आसा तर म्हाका गुळो घाला. सैनिकांनी ताका 5 गुळे घालून जिविशी मारले आणि ताची निर्जीव कूड कट्टाडी मळाय डोंगराच्या मुळांत सोडून गेले. देवसहायम पिल्लाई 1752 इसवेन जानेवारी 14 तारीखेर मरण पावलो. उपरांत ताची निर्जीव कूड हळ्ळेच्या लोकांनी मेळोवन सान फ्रांसिस सावेर इगर्जीन निकेपिली. आतांय साबार ख्रिस्ताव लोक ताच्या पोंडाक भेट दिवंक येतात, मागणी भेटयतात आणि बरे जातात. क्रमेण त्या गावात ख्रिस्ताव धर्म विस्तारलो. ताका रेड्याच्या पाठीर बसोवन वेल्ले ते 7 तालुक आज संपूर्ण ख्रिस्ताव जाला. 2012 इसवेन जून 28 तारीखेर पापा बेनेडिक्ट 16व्यान ताचे मार्तीरपण मानून
बिरुद दिलो. 2012 इसवेन डिसेंबर 2 तारखेर ताका भाग्यवंत पसारलो. 2022 इसवेन मे 15 तारखेर देवसायम पिल्लाई सांताच्या मानाक उबारलो. सांत देवसायम पिल्लाई भारताचो पयलो लायक सांत म्हणून वाडला. जानेवारी 14 तारखेर कॅथोलिक पवी सभा ताजो उगडास काण स्मरण चलयता. सांत देवसायम पिल्लाई आमचो इश्ट जावन धैर्य, सादेपण आणि देवातय अखंड पातयेणी दवरून जियोंक शिकयता. ताणे भावार्था खातीर धैर्यान आपलो जीव दिलो. सादेपणान जेजूचो मोग हेरांतय वांटलो आणि जिणेच्या कष्टांनी देवाचेर पातयेलो. सांत देवसायम पिल्लाई आमचे खातीर विनंती करू म्हूण मागया. जे नाव जेरेमिया हांव